सांगलीत आलोय आणि बिर्याणी खायची आहे. एखादा स्पॉट चांगला पाहिजे. तशी नावं लय येते पण बिर्याणीला चव पण पाहिजे. तसे मला पण बिर्याणी लय आवडत्या. मी पण शोधायला लागलोय की चांगला स्पॉट. हेच प्रश्न माझ्या मनात पण आहेत. आतापर्यंत सगळं तुमच्या मनात होतं. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. जर तुम्ही सांगलीत येताय, बऱ्याच वेळेला प्रश्न असतो की चांगली बिर्याणी खायची आहे आणि एखादा असला कुठं स्पॉट पाहिजे. कधी कधी आम्हाला सुद्धा कळत नव्हतं, कारण नाव भरपूर मोठे मोठे आहेत, पण त्या टाईपची क्वालिटी पण तशी पाहिजे. एक स्पॉट आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. 100 फुटी रोडला डीमार्टच्या पुढं हैदराबादी बिर्याणी म्हणून एक आउटलेट झालेला आहे आणि त्याच आउटलेटला आज आपण इथे भेट द्यायला आलेला आहे. भरपूर काय काय मिळतं यांच्याकडे. बरेच फूड ब्लॉगर येऊन गेलेत. आपण कशाला मागं थांबायचं आहे, पण आपण पण इथं त्यासाठी आज आता आलेला आहे आणि बघणार आहे यांच्याकडे काय काय स्पेशल मिळते, काय प्रकारची बिर्याणी आहे, अजून काय आहे का आणि टेस्ट कशी आहे. चला की बघूया. मग बिर्याणीला आतमध्ये आल्यानंतर आतमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारची जनरल सेटिंग आहे इकडं. एवढीच नाही तर खाली अजून सुद्धा आहे, तर आपण बघूया इकडे. तर इकडं अशा टाइप मध्ये सिटिंग आहे. अजून यांचं काम चालू आहे इथलं. आणि आतलं जे अँबियन्स आहे ते बघितलं तुम्हाला 100% कडक वाटणार. आतमध्ये एवढं भारी वाटतं इथं आल्यानंतर. एवढं भारी वाटतं इथं. अँबियन्स जर बघितला तुम्हाला इथनं उठू वाटणार नाही. एवढं भारी टाईपचं आहे. मला तर एवढं आवडले. 100% तुम्हाला सुद्धा आवडणार. तुम्ही फॅमिली वगैरे घेऊन एन्जॉय करू शकताय. त्यासाठी बेस्ट स्पॉट आहे. आता जाणार आहे आपण यांच्या किचन मध्ये. तर किचन मध्ये आपण आज आलोय आणि इथला हायजीनचा विषय जर म्हणला तर एक नंबर ठेवलाय. मेंटेन केले हायजीन. बिर्याणीचा सेटअप वगैरे तुम्ही सगळं बघू शकता. चालूच आहे. इकडे बिर्याणी तयार करायचं चालू आहे. इकडे निम्मे अर्धे संपलेले आहे. तंदूर वगैरे सगळं सेटअप चालूच आहे. बिर्याणी बरोबर जर रस्सा येतो, बाहेर त्यांना म्हणतात सालन. ते मला इथं आल्यावरच कळालं की त्या बिर्याणी बरोबर जर रस्सा त्याला सालन म्हणते. ते तयार कसं होते त्यात आपण इथं बघणार आहे. या बिर्याणीचा रस्सा ज्याला सालन म्हणते त्याची रेसिपी आपण बघायला होते. त्याच्यामध्ये 2 लिटर तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट चाललेलं. गरम गरम तेलात आलं लसूण पेस्ट टाकतात. आवाज व्हायला तडतडतड एकदम. अरोमा एकदम छान यायला लागला आलं लसूण पेस्टला. म्हणजे 100% यांच्याकडे तयार केलेला आहे. बिर्याणी बरोबर जे येते सालन त्याला आपल्याला आपण रस्सा म्हणतो ते तयार होते. अभी क्या जाएगा इसमें? अरे मसाले मसाले कितनी देर लगेगी अभी? 5 मिनट. 5 मिनिट. आता आलं लसूण पेस्ट भाजले चांगले. आता याच्यामध्ये मसाला जाणार आहे. ठीक आहे. धनिया पावडर. धनिया पावडर जाते बघा. आलं लसूण पेस्टचा अरोमा एवढा कडक यायला लागलाय. मस्त एकदम चांगलं भाजलेलं आहे. 5-10 मिनिट भाजले त्याने. हळद जाते याच्यात. बिर्याणीचा रस्सा, सालम, मिरची पावडर, हे चालले मिरची पावडर, लाल तिखट, हाँ, जीरा पाउडर, त्यानंतर जाते हे जिरा पावडर. हो गया. हो गया. बाद में नमक डालेंगे बाद में, लेकिन ऊपर से डालते हैं. हा सगळे मसाले वगैरे टाकून झालेत बघा. आणि हे भाजणार आहे चांगलं. उसमें बाद में पानी जाएगा. हाँ, बाद में ग्रेवी है उधर. ग्रेवी कांदे का और वो मगज वगज रहते हैं ना, हाँ वो सब है. हो जाएगा इसमें. हाँ, 5 मिनट में डालेंगे. 5 मिनट में 5 मिनट. काजू कनी हो गया, मगज हो गया, हा नारियल, सूखा नारियल सब डालते हैं. आता हे मसाले टाकून झाले. ते भाजणार आहेत 5 मिनिटं. त्यानंतर बाकीचा मसाला येणार आहे ते आपण दाखवतो. मसाला तर व्यवस्थित भाजून झाला. याच्यामध्ये जाणार आहे पुढलं काय पेस्ट. ये किसका ग्रेवी रहता है? कांदा ग्रेवी. कांदा ग्रेवी चाललेली आहे याच्यामध्ये बघा. कांदा ग्रेवी टाकलेली आहे याच्यामध्ये. इसमें क्या क्या रहता है कांदा ग्रेवी में? कांदा है, टोमेटो है, ग्रीन चिल्ली है, उसके बाद गरम मसाला वगैरह है, दालचीनी, इलायची, लौंग, सब रहता है उसमें. हाँ. अभी कितनी देर तक पकाना है? ये अभी 10 से 15 मिनट तक पकेगा. हाँ. ऑयल फिर ऊपर छोड़ेगा. उसके बाद फिर प्रोसेस आगे कैसे करेंगे. पानी जाएगा उसमें. हाँ. अभी और व्हाइट ग्रेवी बाकी है ना, व्हाइट ग्रेवी डालेंगे इसमें. हाँ. व्हाईट ग्रेव्ही जाणार. आता ह्याच्यामध्ये चाललेली आहे व्हाईट ग्रेव्ही. पहिला गेलेली कांदा ग्रेव्ही. आता ह्याच्यामध्ये चाललेली आहे व्हाईट ग्रेव्ही. ये व्हाइट ग्रेवी किसका रहता है? व्हाइट ग्रेवी इसमें नारियल रहता है, हाँ. बादाम रहता है, हाँ. काजू का टुकड़ा रहता है अच्छा. और मगज रहता है. मगज
सब बॉईल करके हाँ। मिक्स करके त्याच्यामध्ये सांगितलेलं ते काय काय सामग्री आहे बघा ते सगळं बॉईल करून त्याच्यामध्ये या रश्श्यामध्ये टाकतात बॉईल करून मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट होऊन ती व्हाईट ग्रेव्ही तयार होत्या आणि त्याच्यामध्ये गेलेले 5-10 मिनिटात हे चांगलं शिजणार आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये पाणी गेल्यानंतर आपला बिर्याणीचा सालम आपल्याकडे आपण रस्सा म्हणतो ते तयार होणार आहे तयार झाल्यानंतर त्याचं फुटेज तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. नमस्कार. आम्ही इथं बऱ्याच वेळा आलेलो आहे जेवणासाठी. तर पहिल्यांदा आम्ही स्टार्टअपला घेतलेलं होतं की चिकन मंचुरियन घेतलेलं पण ते पण छान होतं क्वालिटी पण छान आहे आणि आता सध्या आम्ही बिर्याणी घेतलेली आहे मागवलेली आहे. बिर्याणीसुद्धा छान आहे. ह्याच्या अगोदरसुद्धा आम्ही ह्याचा आस्वाद घेतलेला आहे त्यावेळीसुद्धा आम्हाला हे छान वाटलं म्हणून आम्ही परत एकदा इथं आलेलो आहे. तर यापूर्वी माझ्या मिसेस आम्ही आलो होतो आणि तर सगळे आयटम छान आहेत म्हणजे एकदम खाण्याजोगे आहेत. बाकीच्या सांगितल्यापेक्षा मला इथं छान वाटलं आणि इथून पुढे आता आम्ही सर्वजण मी म्हणा आमचे फॅमिली मित्रांना देखील सांगणार आहे की मी इथंच या म्हणून कारण इथं एकदम बसायला देखील एकदम सीट वगैरे छान आहे. बाकी मी सजावट वगैरे एकदम आता नवीन केलं आणि परत छान केलेलं आहे. फॅमिलीसाठी कम्फर्टेबल आहे त्याच्यामुळे आमची पण अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी पण एकदा इथं येऊन त्याचा आस्वाद घ्यावा. हैदराबादी बिर्याणीचा आस्वाद तुम्ही सर्वांनी घ्यावा. चांगले चालतो मागच्या टायमाला त्यावेळेस बिर्याणी खाल्लेली त्या ठिकाणी तिथं काय आपल्याला तो काय आवडली नाही म्हणून म्हणलं इथं नवीन स्पॉट झाला डीमार्ट समोर इथं खाऊन बघा तर काय चिकन खायला नाही घरात देवाला काय तर हा विषय त्यामुळं व्हेज मागवलंय चिकनला सोडत नाही अशी बिर्याणी आहे. बिर्याणी एक नंबर आहे काय विषय नाही. फ्राईड किचन हैदराबादी बिर्याणीचे मालक आपल्या परत दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? माझं स्वप्नील पाटील नाव आहे. ओके. सांगलीमध्ये कुठे म्हणजे मला वाटत नाही बिर्याणी अशी चांगली मिळत होती तुम्ही इथं स्पॉट चालू केलाय कधीपासून चालू केलं? गेले 3 वर्ष झालं बिझनेस चालू केला मी बिर्याणीचा फ्रँचाईज घेतली मी. जवळजवळ बिर्याणी भेटते तंदूर कबाब भेटतात इंडियन डिश भेटतात रोटी नान वगैरे भेटते बऱ्यापैकी सगळं प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केला मी. बिर्याणीमध्ये काय काय स्पेशल आहे? बिर्याणीमध्ये आपल्याकडं चिकन बिर्याणी आहे तंदूर बिर्याणी आहे टिक्का बिर्याणी आहे जी बोनलेसमध्ये येते मटन बिर्याणी आहे स्पेशल त्यानंतर पनीर बिर्याणी आहे व्हेजमध्ये व्हेज बिर्याणी आहे एक 8 प्रकारच्या बिर्याणी आहेत आपल्याकडे 8 बिर्याणी पण आहे. त्याच्याबरोबर रस्सा वगैरे काय? हां रस्सा येतो त्याला आपण सालन म्हणतो सालन येतो रायता येतो बिर्याणीसोबत. प्राईस वगैरे कशी राहणार ते? प्राईस चिकन बिर्याणी आहे ती स्मॉल क्वांटिटी घेतला तर 180 रुपयाला आहे आणि फॅमिली पॅक घेतला दोघांसाठीचा तो 310 रुपयाला आहे. तिघांचा फॅमिली पॅक घेतला तर तो जवळजवळ 410 रुपयाला जाईल. फॅमिलीवरनं आठवलं ॲम्बियन्स एवढं कडक केलंय फॅमिलीसाठी मला व्हिडिओमध्ये आता स्क्रीनवर दिसत असेल एवढं जबरदस्त वाटतंय तुम्ही ते फॅमिलीने एन्जॉय करू शकताय कुठं वाटणार ना तुम्हाला इथं एवढं भारी विषय. बिर्याणीला ऑफर वगैरे काय आहे का? बिर्याणीला सध्या तरी काही ऑफर नाही आहे पण आता तुम्ही आलाय कॉम्प्लिमेंटरी एक 10% ऑफ हा व्हिडिओ बघून जे येतील त्यासाठी एक 10% ऑफ आपण देऊया. गाड़ी स्टार्ट कर हम फर्स्ट स्टार्ट हम फर्स्ट गाड़ी चला यायला लागते मग आपला व्हिडिओ बघून याला 10% ऑफ आहे 100% ते यायला लागते आणि बिर्याणी टेस्ट घ्यायला लागत्या. काहीतरी नवीन चालू केलेलं आहे 8 प्रकारची बिर्याणी तुम्हाला मिळणार. तंदूरमध्ये काय स्पेशल? तंदूरमध्ये आपल्याकडं रेड तंदूर जे नॉर्मली सगळीकडे भेटतं ते आहे त्यानंतर आपण हरियाली म्हणून एक आहे हरियाली तंदूर ते चालू केलंय. व्हाईट तंदूर आपण चालू केलंय जे लहान मुलं वगैरे प्रिफर करतात कमी तिखटमध्ये असते ते पण छान आहे ट्राय करू शकतो. 100% विजिट द्यायला. त्यानंतर बोनलेसमध्ये म्हणला तर टिक्का बिर्याणी टिक्का वगैरे येतात आहे पूर्ण बोनलेसमध्ये येतं ते पण हरियालीमध्ये येईल व्हाईटमध्ये येईल आणि रेडमध्ये येईल. मोस्टली रनिंग आयटम म्हणला तर रेड तंदूरमध्ये येतो. सांगलीवाले तर भरपूर कटाळे सगळीकडची बिर्याणी खाऊन. बात तो सही है. एकदा इकडे ट्राय करा आणि बघा इथली टेस्ट कशी. बिर्याणी आपली येणारच आहे त्याच्या अगोदर स्टार्टरमध्ये आपण मागवलेला आहे चिकन तंदुरी आणि चिकन लॉलीपॉप. ह्याची जी फुलची प्राईस राहणार आहे ती 200 रुपये राहणार आणि ह्याची 180 रुपये. हाफमध्ये तुम्ही घेऊ शकताय टेस्ट बघा. नशीबच चांगलं आहे आपलं एवढं की लेग पीस येते आपल्याला. जबरदस्त. फक्त तंदूर खायला जरी आला तरी चालेल पण त्या लेवलची तंदूर आहे बेस्ट. त्यानंतर हे चिकन लॉलीपॉप बेस्ट एकदम बेस्ट. ट्रेलरच असं आहे इतर बाकी बिर्याणी येणार आहे ही तरी एकदम शेवट आहे
बिर्याणी टेस्ट बघू. बिर्याणी खायसाठी आलतो आपण इथं आणि बिर्याणीच्या तुम्ही व्हरायटी तर बघू शकताय. किती व्हरायटी आहेत? 8 व्हरायटीमधले आपल्या पुढे इथं 5 व्हरायटी तर आल्यात. सगळ्यात वेगळी मला बिर्याणी वाटलेली ही प्रॉन्स बिर्याणी आपल्या पुढे आल्या पहिल्यांदा खाणार आहे. परत इथं तंदूर बिर्याणी आहे, इथं टिक्का बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी आणि ही आपली मटन बिर्याणी. अशा प्रकारच्या ह्या बिर्याणीचं टाईप आहे. स्टार्टरमध्ये आपण तंदूर बघितलं, लॉलीपॉप बघितलं. तर आपण ही टेस्ट करून बघूया. सुरुवातीला आपण एक प्रॉन्स बिर्याणी नवीन आहे आणि टिक्का तंदूर बिर्याणी आपण ट्राय करून बघूया. पहिला ट्राय करूया आपण तंदूर बिर्याणी. बस बिना सालनचं खाऊ बघूया आपण. वांड जबरी विषय. चांगलीच तुम्हाला अशी बिर्याणी कुठे मिळणार नाही. एवढी भारी टेस्ट आहे बिर्याणी. आणि नव्याची चालू झालेली आहे प्रॉन्स बिर्याणी. मला वाटत नाही सांगली कुठं मिळत असेल तरी सुद्धा यामध्ये प्रॉन्स आलेले बघा असे. ट्राय करून बघूया. बिर्याणीचा राईस हा एकच राहणार आहे सगळ्या बिर्याणीचा, पण त्याच्यामध्ये व्हरायटी आहे मटनची आणि चिकनची किंवा प्रॉन्स आणि तंदूर आहे, वेगवेगळं राहणार आहे. बेस्ट. मी सांगलीतल्या भरपूर बिर्याणी ट्राय केले, अशी कुठं मला क्वालिटी वाटली नाही, अशी क्वालिटीच आहे. इथे एकदा या डीमार्टच्या पुढं आहे. आणि मेन म्हणजे सर्व्हिस एक नंबर आहे इथली. तुम्हाला कधी सुद्धा वेटिंगला थांबायला लागणार नाही. ऑर्डर लगेच माहिती तुम्हाला लगेच देते. बघा जण बघतोय ॲम्बियन्सचा काही विषयच नाही. आणि आपला व्हिडिओ बघून आला की तुम्हाला 10% ऑफ आहे मालकाने सांगितले. सालन टेस्ट करायचं राहिले रस्सा, ज्याला आपण रेसिपी तयार करताना बघितली. गुड बिर्याणी टॉप, काय विषय नाही. बिर्याणीचा बेस्ट आहे. व्हिजिट करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथे खाऊ मजेत राहा.